पाणी देणं पहिले. Now, I'll speak to the people who understand Marathi language. आता साताऱ्याच्या आणि ब्रह्मपुरीच्या, अंगापूरच्या सर्व सहयोगांना असं सांगायचं आहे की 2 वेळेला असं झालं की आम्ही अंगापूरच्या प्रोग्रामला येऊ शकलो नाही. फार वाईट गोष्ट आहे. मला बरं नाही वाटलं ते. असं कसं झालं एकदम, असं का झालं? असं होत नाही. मागच्या वेळा बँकेने एवढा त्रास दिला, मला पैसे द्यायला तयार नव्हते, म्हटलं पैशाशिवाय हालायचं कसं? मला राहावं लागलं 1 दिवस, त्यामुळे इकडे येऊ शकले नाही. दुसरं, ह्या वेळेला आमच्या ड्रायव्हरमध्येच कोणतं तरी भूत घुसलं होतं मला वाटतं. आणि परत परवासुद्धा असं स्वयंपाकाचा वगैरे विचार होता, तो इतक्या सगळा उशीर आणि सगळं सामान आलं. म्हणजे कसली तरी निगेटिव्हिटी कार्य करत आहे. तेव्हा सहयोगांना एवढं सांगायचं आहे की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसली पाहिजे. आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग नाही मानला पाहिजे. इतक्या लांब, इतक्या आतमध्ये येऊन सहयोग आपण वाढवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये एक तऱ्हेचं समाधान असायला पाहिजे आणि एक तऱ्हेचा आशीर्वाद मानला पाहिजे की माताजी अंगापूरलाच काय येतात, आणखीन पुष्कळ ठिकाणी जाऊ शकतात, नवीन नवीन ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथे जास्त कार्य होऊ शकतं. पण तरीसुद्धा अंगापूरला, आणि जसं त्याने काल सांगितलं की वारी सुरू झाली तर हे काय विठ्ठलाचं स्थान नाही, पण तरीसुद्धा येतात. त्याला कारण काय? पण काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं मला वाटतं. आणि ती निगेटिव्हिटी कदाचित अहंकाराची असू शकते. कदाचित अहंकार माणसाला असेल आणि तो इतरांशी बोलताना किंवा सहयोगाबद्दल कार्य करताना ती सहिष्णुता किंवा ते प्रेम किंवा ती माणुसकी दाखवत असेल, तेव्हा विचार केला पाहिजे असं का होतं आहे. 2 वेळा हे झालेलं आहे, तेव्हा काहीतरी कारण असायला पाहिजे. तसं पुण्याहून आम्ही 2दा गेलो आहे बाहेर, पूर्वीसुद्धा. मग असं काय व्हायला नको होतं. पण अशा अडचणी येतात की त्याला काही मार्गच मिळत नाही, त्यातनं मार्गच मिळत नाही. तेव्हा मी सुद्धा मग असा विचार करून सोडून टाका. पण एकदा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आमच्यात माणुसकी पूर्णपणे आहे का? आम्ही सर्व सहयोगांना प्रेमाने वागवतो का? त्यांचा आम्ही मान ठेवतो का? की आम्ही आपलंच आपल्याबद्दल, आपल्याच फॅमिलीबद्दल, आपल्याच घराबद्दल विचार करत राहतो? असं जर केलं तर तुमचं तर नुकसान होईलच, पण इतरांचंही फार होईल आणि तुमची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व इथल्या सहयोगांना माझी हात जोडून विनंती आहे की आपापसामध्ये कोणी उच्च नाही, नीच नाही. सहयोगामध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे एकसारखे. कुठेही आपलं जंगलात राहतात हे लोक, कुठल्या कुठल्या देशात ते काही काही लोक फारच श्रीमंत आहेत, काही इतके श्रीमंत नाहीत, पण सगळे कसे प्रेमाने आपापसात मिळून मिसळून राहतात. तशी कलेक्टिव्हिटी जर नसली तर मात्र प्रोग्राम होत नाही, मी पाहिलेलं आहे. तेव्हा फक्त असं अंगापूरला किंवा आपले साताऱ्याला असं का होतं? काल मी त्यांना सांगितलं नाही, पण मला तरी असं वाटतं की इथले जे सहयोगी आहेत त्यांनी ध्यान करायला पाहिजे आणि अहंकाराला आतून काढलं पाहिजे. अहंकारामुळे असं होतं. अहंकार जिथे झाला की हनुमानच हे कार्य करतो, ते होऊच देत नाही. काही ना काहीतरी घोटाळे करून ठेवेल आणि मला पुढे येऊच देत नाही. तेव्हा कालचा आणि आजचा, परवाचा आणि कालचा प्रोग्राम जो झाला त्यात मला वाईट वाटत होतं म्हणा, पण मी सुद्धा अगदी असमर्थ होते या गोष्टीत. मला समजत नव्हतं की असं कसं झालं. तेव्हा माझी खरोखर आपल्याला विनंती आहे की सामूहिकता वाढवली पाहिजे, आपापसातलं प्रेम वाढलं पाहिजे, सामूहिकता यायला पाहिजे. अधिकतर लोकांचं आपले महाराष्ट्रात असं आहे की ह्याचा गळा काप, त्याचा गळा काप. सहयोगात सुद्धा ते चालू असतं. हा ठीक नाही, तो ठीक नाही, त्याला येऊ नको देऊ, त्याचं काही ठिकाणं नाही. ह्या अशा रीतीने वागून ह्या भाऊबंदकीने सहयोग कधी वाढणार? तुमच्यावर अनेक आशीर्वाद आहेत परमेश्वराचे आणि अनेक गोष्टी घडल्या आहेत. तेव्हा सारखं परमेश्वराने आम्हाला किती दिलं, किती आम्हाला आनंद दिला, किती आम्हाला सौख्य दिलं,
किती आमच्यावरती कृपा केली आहे. ही कृष्णासुद्धा सारखी सकाळपासून देवाचंच गुणगान गाते असं मला दिसलं. मग आपण तरी किती त्याचं म्हटलं पाहिजे. आता ह्या लोकांचे 15 देश नाही, 30 देशातले लोक आहेत इथे. आणि प्रत्येक देशातल्या लोकांनी आपली गाणी कशी म्हणून घेतली, त्यांच्यात कशी निनादतात, त्यांच्यासाठी सहयोग हाच जीवन आहे. तसं आपल्याकडे नाही. एक गाणं जर कुणी म्हटलं की दुसरा त्याच्यावर वरचढ गाणं म्हणेल. पण असं नाही की सगळ्यांनी मिळून ते गाणं आधी शिकावं मग दुसरं गाणं म्हणाल. तर आपामध्ये इतकं कॉम्पिटिशन आपल्यात आता जे चाललेलं आहे ते गेलं पाहिजे. आपण काय आता सर्वसाधारण लोक नाही आहोत. आता आपण योगी जन आहोत. योगी जन म्हणजे कसा अगदी नम्र असायला पाहिजे. परत सहयोगी अत्यंत प्रेमळ असायला पाहिजे. सगळ्यांना या बसा, कुणी श्रीमंत असो गरीब असो तरी त्याला म्हणायचं की तुम्ही येऊन बसा. आणखी त्यांना व्यवस्थित बघायचं, त्यांचं प्रेमाने वागवायचं. माझं घर माझी फॅमिली असा जो मनुष्य बघतो तो सहयोगात राहणार नाही, टिकणार नाही आणि तो निघून जाणार. म्हणून माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की असा अप्पलपोट्टेपणा करायचा नाही किंवा अशा सीमित ह्याच्यात राहायचं नाही. आपल्याला विशाल व्हायचं आहे. मग आपली नावं दिगंताला पोचणार. कोण कोणाला ओळखत होतं बघा. राहुरीचे आमचे धुमाळ आहेत, त्यांना कोण ओळखत होतं. कुलकर्णी आहेत पुण्याला, त्यांना कोण ओळखत होतं. मुंबईला मखदूम साहेब आहेत, त्यांना कोण ओळखत होतं. काही नाही. पण आज सगळ्या जगात त्यांची नाव आहेत त्यांच्या मोठेपणामुळे, त्यांच्या विशालतेमुळे. त्यांचे ह्या लोकांना आल्यावर गळ्यात मिठ्या घालतात. माझ्यावरच नाही की तुम्हीच या, तुम्हीच करा असं नाही. ह्यांच्याशी ओळख करायची, ह्यांच्याशी बोलायचं. हा कोण, हा कुठून आला, याचं लग्न कोणाशी आहे, असं आहे तसं आहे. स्वतःला वेगळं अलिप्त नाही ठेवलं पाहिजे. आणि ते जर आलं ना तर ह्यांच्यामध्ये सरमिसळ होईल, तुमची नावं वाढणार, संबंध देशादेशातनं तुमचं नाव जाणार. आता जर ह्यांना विचारलं की साताऱ्याचे कोण ऑर्गनायझर आहेत तर कोणाला माहिती आहे. आता तुम्ही करता त्यांचं ऑर्गनायझेशन, एकाचंही नाव कोणाला माहीत नाही म्हणजे काय म्हणावं. याला काय कारण. कबूल आहे ना, ही गोष्ट कबूल आहे ना. तेव्हा सगळ्यांशी बोलायचं, भेटायचं, सगळ्यांना नावं सांगायची, ओळखी करून घ्यायच्या, कोणत्या गावचे कोणत्या देशाचे त्याबद्दल माहीत नाही वाटून घ्यायचं. आई जे म्हणते ते हितासाठी म्हणते तुमच्या, ते सगळ्यांचं भेटून घ्यायचं, बोलायचं कोण आहेत. आता काच इतकी मंडळी आली ती ज्यांना पार झाले काय झालं त्यांची नावं वगैरे नोंदवली की नाही माहिती. मी सगळं बघत होते पण काही बोलले नाही. प्रत्येक वेळा असंच होतं. प्रत्येक वेळा काळजी घ्यावी लागते. हे आपले पाहुणे नाहीत, हे आपले अंगप्रत्यंग आहेत. आपलं शरीर आहे, आपल्या शरीरातले भाग आहेत हे समजलं पाहिजे. आता इतक्या विशाल शरीरात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि त्या शरीराचे आपण अंगप्रत्यंग आहोत. जसं ह्या बोटाला लागलं की लगेच ह्या बोटाला कळतं आणि सगळं शरीर हालतरून निघतं, तसंच आपलं आहे. तेव्हा ती एकतांता, ती एकात्मता जोपर्यंत आपल्यामध्ये येणार नाही, यांच्या ओळखी पटणार नाही, तोपर्यंत आपण सहयोगामध्ये अजून उतरलो नाही, आपल्याला सहयोग समजलेला. ज्यांना सहयोग समजलेला आहे ते हे समजतात की हे युगायुगातलं फार मोठं एक सुवर्ण आहे. आणि ते म्हणाले लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा आपण बघतो की अजून जाती पाती अमकं तमकं सुटलेलं नाही. हे आपल्याला तोडलंच पाहिजे. ह्या जातीपाती धरून नुसता बायकांचाच त्रास सोडा. एखादं चांगलं लग्न झालं त्याचा अर्थ असा नाही की सगळी लग्न चांगली होणार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की जातीत करायचंच नाही, पण सहयोगी असल्याशिवाय लग्न करायचं. पण तो जातीतलाच असला पाहिजे असा अट्टहास करायचा नाही. आपल्याला सर्व विश्वात बसवायचं, ही हिंमत असायला पाहिजे. जर ही आम्ही तुम्हाला समर्थता दिली नाही तर तुम्ही कसले सहयोगी. जर तुम्ही समर्थ असाल तरच होऊ शकतं. तर एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, त्याला पाहिजे जातीचे सांगितलेलं आहे. आणि मराठा ते तुका वेळ व्हावा असं का म्हटलं. रामदास स्वामी ब्राह्मण असताना त्यांना माहिती होतं की मराठा म्हणजे काहीतरी विशेष वीरश्रीपूर्ण. पण तसं काय आजकाल दिसत नाही. मराठ्यांचा मला भयंकर अनुभव आलेला. आता कालच परवा पुण्याला भाषण झालं असतं, सांगितलं होतं की मी साडीच्या एका दुकानात गेले आणि प्रत्येक मजल्यावरती बघते 25-30 माणसं फेटे घालून बसलेले. म्हटलं बा हे करतायत काय इथं. आणि हे बस्त्याला बसले. असं बसत होते का शिवाजी महाराजांच्या वेळेला वेळ तरी होते का बस्त्याला बसायला. आणि तिथे बसून मुलींच्या साड्या घ्यायच्या ना गप्पाष्टकं करायच्या. किती खालच्या दर्जाचे झाले ते मराठी असं मला वाटलं. बसून साड्या निवडायच्या. आणखीन आता उद्या बांगड्या भरायला येतील. दुसरं काय मला समजत नाही. पुरुषांनी अशा गोष्टी ढवळाढवळ करायची आणि अशा गोष्टी बघायच्या म्हणजे अगदी लाजिरवाणी स्थिती. आज जर शिवाजी महाराज असते तर ते काय म्हणाले असते असा विचार. अहो हातामध्ये तलवारी घेऊन फिरणार लोक आज बस्त्याला बसून साड्या बघतात तर काय म्हणावे लोकांना. म्हणजे कोणचे मराठी त्यांनी सांगितले होते ते मला समजत नाही. परत पुष्कळसे लोक शिवाजी महाराजांचं नाव घेऊन धंदे हेच करतात, दारू प्यायची. त्या शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला इथेच तुमच्या समोरच
अटकेत ठेवलं होतं कारण तो दारू प्यायचा. आहे की नाही गोष्ट कधी? अटकेत ठेवलं होतं की नाही? मग जे लोक दारू पितात ते शिवाजी महाराजांचं नाव कसं घेऊ शकतात? सरळ गोष्ट. त्यांना अटकेत ठेवायला पाहिजे शिवाजी महाराजांच्या हिशोबाने. कळलं की नाही? आणि जर तुम्ही त्यांना अटकेत ठेवू शकत नाही तर निदान त्यांच्याजवळ तरी जाऊ नये, त्यांच्याशी संबंध ठेवू नये, कारण त्यांचा जो घाणेरडेपणा आहे त्याचा परिणाम तुमच्यावर आहे. ह्या अशा समाजाला काय म्हणायचं, अशा मराठा समाजाला? आम्ही सुद्धा त्याच समाजातले आहोत असं म्हणतात लोक. आणखी ते काय तुमचं 96 कुळी वगैरे आहे ते सुद्धा आहे म्हणतात. पण त्याला काय चाटायचं आहे? काय त्याच्यात अर्थ आहे? 96 कुळी म्हणायचं आणि बायकोला मारायचं. अहो तसे धोबिणीसुद्धा इतक्या मारल्या जाते, तितक्या मराठीच्या बायकांना लोक मारतात आणि त्रास देतात. हे काय मोठे 96 कुळी झाले? ह्या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण सहयोग आहे, ही एक क्रांती आहे फार मोठी. जे कोणी क्रांतिकारी असतील त्यांनी सहयोगात यावं, नाही तर येऊ नये. आणि ही क्रांती फार मोठी. या क्रांतीमध्ये आपण सगळं बदलून टाकणार आहोत. मनुष्यामध्ये एक तऱ्हेचं आनंदमय जीवन आतमध्ये आणि बाहेर संबंध व्यवस्थित अगदी असं बसलेलं रामराज्य पाहिजे. त्याची मी कल्पना केलेली आहे. त्या रामराज्याला जर तुमची तयारी असली तर माझ्यावर उभं राहायचं, नाही तर उभं राहायचं नाही. उपटसुमांचं इथं काम नाही. सहयोगामध्ये काम त्या लोकांचं आहे जे लोक ह्याच्यासाठी समर्पण करतील, मेहनत करतील आणि वेळ घालवतील. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक तयार आहेत. पंढरीच्या वाऱ्या करायला पोचले. पंढरीच्या वाऱ्या करायला लोक पोचतील. तिथे जाऊन एक एक महिना घालवतील, डोकी फोडून घेतील. पण जे सहज सरळ आहे ते मिळत नाही. की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती वेळ घालवला, आपल्या बापदाद्यांनी वेळ घालवला, त्यांच्या बापदाद्यांनी घालवला, आणि आज आपण कुठे आलो? पूर्वी होतं बरोबर शिवाजींच्या वेळेला की मुसलमानांना पळवायचं, पण आता ते सगळं आपल्या आतमध्ये आलेले. सगळे आपले षड्रिपू आपल्या आतमध्ये आले, ते आपण काढून टाका. सहयोगामध्ये बोलायचं एक आणि करायचं दुसरं असं नाहीच. तसं तुमचं आई करत आहे तसंच तुम्ही करायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी इकडे अशी माझ्या लक्षात आली, खरोखर म्हणजे मी नागपूरची राहणार आहे. नागपूरला लोक भयंकर म्हणजे असं म्हटलं पाहिजे श्रीमंत आहेत लोक, कारण तिथली जमीन चांगली आहे, श्रीमंत लोक आहेत आणि दिलदार लोक आहेत, भयंकर दिलदार. तुम्ही जर नागपूरचे तिकडे संबंध करायला तुम्हाला आश्चर्य वाटेल. सकाळपासून तुमची कशी सेवा करायची, सकाळपासून तुम्हाला काय द्यायचं, तुम्ही अगदी म्हणजे म्हणाल की कमालच. अशी सरबराई आम्ही कुठे पाहिली नाही. त्याला कारण असं की एक श्रीमंत लोक आहेत, ते शेतीवाडी चांगली आहे, हवा वगैरे चांगली, सगळं जरी म्हटलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अप्पलपोटेपणा नाही. ऐकवळा स्वतः उपाशी राहतील पण पाहुण्यांचं फार करणार, ठीक करणार. पण इकडच्या बाजूला मी बघते आहे की भयंकर लोक कंजूस आहेत, भयंकरच. अगदी सहयोगातसुद्धा पैसे तर देतच नाहीत काही. आता सगळे पैसे होतं की ह्या लोकांनी दिलेले आहेत ते तर सोडा. पण आता जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असलं तरी त्यांना असं वाटतं माताजीने आमच्या खाण्यापिण्याचे राहण्याचे सर्व पैसे द्यायचे. म्हणजे हे काय भिकारीपणा. तेच आमच्या नागपूरच्या कोणाला जर म्हटलं ना की तुमचे आम्ही खाण्यापिण्याचं नाही, मग वा कशाला, आम्ही आमचे देणार, तुम्ही द्यायचे नाहीत, आमच्याकडनं जास्तीचे घ्या होते. आता हे सगळे गाणे म्हणणारे आणि गाणे करणारे आणि ते म्हणे माताजी बघा आम्ही फुकटात येणार नाही, आम्हाला तिथून आमचे पैसे देणार. तर अशी काही आपली परिस्थिती करून घ्यायची नाही जिथे मनुष्य इतका शूद्र होईल. विशाल हृदय झालं पाहिजे आणि त्या विशाल हृदयाला आपण घेतलं पाहिजे. आईने सांगितलं त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. आई आपल्या हितासाठी सांगते, ती विशालता असायला पाहिजे. तेव्हा सहयोगाचा कोणी ठेका घेतलेला नाही आहे. सहयोग कोणा एका माणसाचा नाही आहे, सर्वांचा आहे. सर्वांशी माणुसकीने प्रेमाने वागायला पाहिजे. सगळे आपले अंगप्रत्यंग आहेत असा विचार केला पाहिजे आणि तसं प्रेम केलं पाहिजे. या सातारा जिल्ह्याचं फार महात्म्य आहे. इथे कृष्णाच वाहत नाही, पण इथे इतक्या साधू संतांनी कार्य केलेलं आहे की मला आश्चर्य वाटतं की ह्या सातारा जिल्ह्यात सहयोग का बसू नये. पण त्याला कारण जे असेल ते शोधून काढलं पाहिजे, त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. आणि का होत नाही, जर तुम्ही हिया केला तर का होणार. राजकारणी लोकांनी किती प्रकार करून ठेवले आहेत. मग हे अध्यात्म आहे, ह्याचा कोणाशी संघर्ष काय, त्याचं कोणाशी भांडण काय, आणि लगेचच कोणी सहयोगात आल्याबरोबरच त्याला फायदा होतो. आता हे दयाल साहेबच बघांची काय परिस्थिती, आज यांची परिस्थिती किती चांगली. कालच एक गृहस्थ भेटले, म्हणे माताजी मी आलो इंटरव्ह्यूला, मला मोठी नोकरी मिळाली. म्हणजे पैशाच्या दृष्टीने म्हणत नाही, पण इतर मनाला स्वास्थ्य, अहंकार आदी, राग येणं, तो दुसऱ्यांवरती राग दाखवणं, हे सगळं सुटतं.
मनुष्य शांत चित्त, त्याच्या चेहऱ्यावरच इतकी शांती येते की वाटतच नाही की हा मनुष्य तोच आहे. असं वाटतं हा कोण देवता पुरुष आला, अहो मी तो, असं का? पण तुमचे ते चढले डोळे बिळे काही दिसत नाहीत, नाही तर उतरलं सगळं. तसं व्हायला पाहिजे. तसंच बायकांचं सुद्धा आहे. बायकांनी सुद्धा अत्यंत प्रेमाने आईसारखं वागलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यामध्ये एक गुण फार चांगला आहे की पावित्र्याची आपल्याला कल्पना आहे, पण इतर गुण फार कमी आहेत. एकतर तसंच बोलताना फार आपण उद्धटपणाने बोलतो. मुलांना सुद्धा चल उठ निघ असं बोलायचं. सरळ म्हणायचं चला उठा. आपल्या तिकडे आमच्या नागपूरला मुलांना कोणी असं बोलत आहे, चल निघ उठ असं नाही बोलत. चला उठा. मानाने त्यांना वागवलं म्हणजे ते सुद्धा मान करायला शिकते. पण सुरुवातीपासूनच अगदी पटकन हातातनं काहीतरी वस्तू उचलून घ्यायची, मग त्याला ढकलून टाकायचं, त्याला तिकडे बसवायचं. मुलांचा जर मान नाही केला तर ते मुलं तसेच होणार, पुढे जाऊन मान नाही करणार. तर ही फार मोठी तफावत मी पाहिली दोन ह्याच्यामध्ये. कारण आमच्या तिकडे खानदेशाला नागपूरला लोक आहेत, खानदेशपणा इतकं नाही पण नागपूरच्याकडचे वऱ्हाडचे लोक आहेत, त्यांचं वागणं त्यांचं बोलणं मुलांच्याबरोबर एक तऱ्हेची पद्धत. आणि शिवाजी महाराज झाले ते इकडे, तिकडे कोणचे महाराज झाले, ते भोसले झाले ते बस. पण तिथे एवढं राजेशाहीपणा कसा आला आणि इथे इतका शूद्रपणा कशा? तर मुलांशी सुद्धा इज्जतीने बोललं पाहिजे, आपापसुद्धा यावं. आता सहयोगी आले मानपान केला पाहिजे. आता पुष्कळदा मी आमच्या प्रतिष्ठानमध्ये बघते की काही भेटायला आले की मला सांगायला अहो घ्या ना काही खायला द्या की, म्हणजे मग लोक देतात. असं नाही की आल्याबरोबर काहीतरी खायला द्यायचं, त्यांना पाणी द्यायचं की बघायचं. तशी इकडे पुण्याला तर मुळीच पद्धत नाही. तिथे तर एक पेरू 10 माणसांना वाटून खातील, अशातले भयंकर कंजूस लोक आहेत पुण्याला. पण साताऱ्याला तसं नको. तुमच्या इथे शाहू महाराजांसारखे लोक झालेले आहेत आणि कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा एकतरचं दातेपण असलं पाहिजे, मोठं पण असलं पाहिजे. लोकांना तोडायचं फार लवकर येतं. आपल्या मराठी भाषेमध्ये इतका गोडवा आहे, इतकं सगळं चांगुलपणा आहे, पण हे तोडण्याचं जे प्रस्थ आहे ते कसं वाढलं मला समजत नाही. अपमान करायचा लोकांचा, फटकन काहीतरी बोलून टाकायचं, ते तसं सहयोगात नसलं पाहिजे. कोणी गरीब श्रीमंत असला तो आहे तिथे आहे, परमेश्वराने ते केलेलं नाही, समाजाने केलेलं आहे, पण त्याची काही मान्यता घ्यायची नाही. आणि सरळ मनाने अत्यंत उदार हृदयाने प्रत्येकाला आपल्या हृदयात बसवलं पाहिजे. कारण तुम्ही संत साधू आहात, तुम्ही सगुणामध्ये आलेले निर्गुण आहात, तेव्हा तुमचं वागणं कसं सुंदर असायला पाहिजे. त्याच्यात गर्विष्ठपणा नको, त्याच्यामध्ये जुन्या कल्पना नकोत, काही नको. जर ते झालं नाही तर तुमची सहयोगाची प्रगती खुंटेल. म्हणून आज मी उघडपणे सांगते की फार जरुरी आहे की सहयोगांनी साताऱ्याच्या विशेष करून एक फार प्रगती करायला पाहिजे. आपापसात मैत्री पाहिजे, ग्रुपबाजी नको, गटबाजी नको. आणि आपापसात बोलणं फार नम्रतेचं असलं पाहिजे, फारच नम्रतेचं. प्रत्येकाचा मान केला पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणखीन कोणी मनुष्य आहे तो तिकडचा आहे, हा इकडचा, असं नाही करायचं. सगळे आपल्या हृदयातले आहेत असं समजून वागलं पाहिजे. त्याबद्दल तुम्ही क्षमा करावी मी सांगितलं, कारण मला स्वतःला समजलं नाही की 2दा असे प्रोग्राम का झाले नाही आणि काय गोष्ट झाली. आणि मग त्यामुळे फार घाबरले होते. दुसरं काही नाही, पण सहयोगाला सोडून जाणार तरी कुठे? सहयोगाशिवाय मार्ग काय? आणि त्यानंतर मग किती त्रास होणार, त्याचे किती झेलावं लागणार आहे. म्हणून व्यवस्थित चालावं. नदी तुमच्या घरापर्यंत आलेली आहे, आता गंगेचं जे काही आहे पुण्य ते उचलायच आहे. आणि त्यासाठी इतका विचार करायचा नाही, फक्त एक समर्पित असून आता जी तुम्हाला आमचे सगळे जेवढे काही कुसंस्कार आहेत, आणखी जेवढे काही आमचा अहंकार आहे, तो सगळा आम्ही समर्पण केला असं मनामध्ये प्रार्थना करून माणसाने सहयोगाला वाढी लागलं पाहिजे. त्यात नवरा असं म्हणतो किंवा बायको असं म्हणतं असं म्हणायचं नाही. सहयोगी प्रत्येक ठिकाणी आपला व्यक्तिगत आहे, त्याचे आई वडील कोणाशी त्याचा संबंध नाही. जे आहे ते त्याचं व्यक्तित्व आहे. आई कशी असो, वडील कसे असो, कोणी कसे असो, प्रत्येक व्यक्ती आपलं सहयोग वाढवू शकते. इतकंच नव्हे तर हळूहळू सगळ्यांना जिंकूनही घेऊ शकते. अशा रीतीने एक सशक्त समर्थ समाज आपल्याला तयार करायचा आहे. तो केल्याशिवाय आपल्या राजकीयसुद्धा ज्या काही व्यवस्था त्या ठीक होऊ शकत नाही. तर मानवालाच परिवर्तन पूर्णपणे झालं पाहिजे. सहयोग म्हणजे कुणीतरी येऊन त्याची मक्तेदारी घ्यायची आणि आम्ही काहीतरी मोठे सहयोगी म्हणून मिरवायचा, असा सहयोग नाही. सहयोगामध्ये तुमची प्रगती काय झाली, तुम्ही कुठवर आलात, तुम्ही काय किती लोकांना जागृती दिली, किती लोकांना प्रेम दिलं, किती लोकांची दोस्ती झाली, ते पाहिलं पाहिजे. तेव्हा आता ही मंडळी जाणारच आहेत, आता अतीतलाही जाणार आहेत पुढे, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये घुसून तुम्ही कोण काय कुठलेही त्यांचे पत्ते घेणं, त्यांच्याशी बोलणं, सगळ्यांनी प्रेमाने बोलून घ्यायचं म्हणजे बरं वाटेल.
नाहीतर इथे येतात पाहुण्यासारखे आणि जातात. अहो पण पाहुण्यांची तरी ओळख तर झाली पाहिजे की पाहुणे कोण आहे. त्यांना तुमची ओळखसुद्धा नाही. विचारतात कुणाकडे जायचं, कोणाला भेटायचं, काय करायचं. तसं करू नये. तेव्हा इतक्यांदा ते इथे आलेले आहेत, तुम्ही सगळ्यांनी दोस्ती करून घ्यायची. त्याच्याबद्दल सांगायचं की आम्ही सहयोगी आहोत, असं तसं पुष्कळ बोलायला आहे तुम्हाला आणि मजा आहे त्याच्यात. एक तऱ्हेचा अलिप्तपणा फार आहे, तो अलिप्तपणा सांडून टाकला पाहिजे. तसंच कुठे गेलं तरी साताऱ्याच्या लोकांनी वेगळं राहायचं, मुंबईच्या लोकांनी वेगळं राहायचं हे चुकीचं आहे. सगळ्यांनी सरमिसळ करून राहायचं आणि सगळ्यांनी जाणलं पाहिजे. इतकंच नाही, पण हिंदुस्थानातसुद्धा लोक साताऱ्याच्या लोकांना ओळखत नाही. मला आश्चर्य वाटलं. आता परवाच कोणतरी येणार होते, म्हणे कुणाकडे यायचं, मग काय करायचं. म्हटलं तुम्हाला माहीत नाही का साताऱ्याला कोण आहे ते. म्हणून आम्हाला काय माहिती. सांगलीचं माहीत आहे, सांगलीला तर काही सेंटरच नाही, मग साताऱ्याचं का माहीत असू नये. तर सगळीकडे एक तऱ्हेचं पसरलं पाहिजे आपलं प्रेम. सगळ्यांना आपण जाणलं पाहिजे, सगळ्यांशी दोस्ती केली पाहिजे, सगळ्या विश्वात आपलं नाव झालं पाहिजे. लोकांनी सातारा काय हे ओळखलं पाहिजे. ब्रह्मपुरी माहिती आहे त्यांना, आणि ब्रह्मपुरीची नदी माहिती आहे, हिचे कितीतरी फोटो काढलेत त्यांनी. पण साताऱ्याचे संचालक कोण आहे, तिथे कोणते सहयोगी आहेत, काही त्यांना माहिती नाही. तेव्हा असं अलिप्त राहून राहायचं नाही की आम्ही सेवा करतो. कसली सेवा करायची. सेवा काहीच नाही, प्रेम करायचं आहे. प्रेम करताना आपल्याला त्यांचं नाव गाव सगळी माहिती पाहिजे, त्यांचे त्रास माहीत पाहिजे. त्या प्रेमाने बघा कसं भारावून गेलं आहे सगळं. आणि असंच माझं हृदय भारावून जातं कधी कधी विचार करून की आता प्रेम करायला कसं शिकवायचं बा लोकांना. तेव्हा आता रागवणं किंवा रुसणं, फुगणं, वेगळं होणं वगैरे ह्या गोष्टी सोडून नुसतं प्रेमाच्या सागरात डुंबून जायचं आणि आनंदाने राहायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि एक दिवस असा येईल की ह्या साताऱ्यालाच फार मोठं सेंटर होणार आहे. पण त्यासाठी आधी तुमचं वागणं असं पाहिजे जसं साधू संतांचं होतं. नाहीतर पहिल्या वेळेला मी आले होते तर किती लोक आले होते, हजारो लोक आले होते. तुम्हाला आठवत असेल तर ते सगळे पळूनच गेले, ते टिकतच नाहीत. तेव्हा तुम्हीसुद्धा थोडी तसदी घेऊन शहरामध्ये एखादी शाळा बघावी, त्या शाळेमध्ये प्रोग्राम करावा, आणखी सगळं कार्य मग व्यवस्थित चालू होईल. पण जर तुमचं सेंटरच फार दूर असलं तर कसं काय होणार. त्या सेंटर तिथून काढून शाळेमध्ये एक सेंटर सुरू केलं पाहिजे. आणखी लहान लहान ठिकाणीसुद्धा लोक असं करतात. इथे असं करायला काय झालेलं आहे, इथे कुठेही सेंटरमध्ये शाळा असेल तिथे करायचं. बरं, सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे. मी जे म्हटलं ते लक्षात घ्यावं, त्याबद्दल मनन करावं आणि माताजी आमच्यामध्ये हे सगळं प्रेम वाहू देत, आमच्यातून हे कार्य होऊ देत, अशीच मागणी करायची.